इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 7 त्या आलेख पद्धती पुढील प्रमाणे. उदाहरण घेऊ. उदाहरण: एका शेतकऱ्याला त्याच्या शेतातून गहू व ज्वारी या दोन पिकांचे 3 वर्षात मिळालेले उत्पादन दाखवणारा जोड स्तंभालेख पुढील प्रमाणे काढता येतो. यासाठी दिलेल्या या सारणीचे आपण निरीक्षण करू. या सारणीमध्ये वर्षे व उत्पादन क्विंटल मध्ये दिलेलं आहे, ज्यामध्ये गहू आणि ज्वारी यांचं 2010, 2011 आणि 2012 या 3 वर्षांमध्ये झालेलं उत्पादन क्विंटल मध्ये दिलेलं आहे. या माहितीचा जोड स्तंभालेख काढण्यासाठी आपण पुढील प्रमाणे कृती करू. सर्वप्रथम आलेख कागदावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष रेखाटून घेऊ. या दोन्ही अक्षांच्या छेदनबिंदूस ओ असे नाव देऊ. यानंतर एक्स अक्षावर 2010, 2011 आणि 2012 अशी वर्षे दर्शवू. तर वाय अक्षावर उत्पादन क्विंटल मध्ये दाखवता येईल. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल असं योग्य प्रमाण आपण घेतलं. 10, 20, 30, 40, 50,
60 याप्रमाणे. सारणीमध्ये 2010 या वर्षासाठी गहू 40 तर ज्वारी 20 क्विंटल इतकी आहे. याचा जोड स्तंभालेख काढण्यासाठी आपण या आलेख कागदावर प्रत्येक स्तंभ 1 सेंटीमीटर जाडीचा किंवा अर्धा सेंटीमीटर जाडीचा आपण काढू शकतो. गहू 40 क्विंटल इतका आहे. 2010 या वर्षामध्ये 1 सेंटीमीटर जाडीचा 40 इतकी उंची येईल असा आपण एक स्तंभ तयार केला. या स्तंभाला जोडून ज्वारीसाठी 20 क्विंटल उत्पादन दाखवणारा स्तंभ या ठिकाणी दाखवता येईल. याचप्रमाणे 2011 या वर्षाचा जोड स्तंभ काढण्यासाठी 1 सेंटीमीटर इतका अंतर सोडून पुढे 1 सेंटीमीटर जाडीचा 50 इतकी उंची दाखवणारा गहू साठीचा आपण स्तंभ उभा केला. याच स्तंभाला जोडून ज्वारीसाठी 30 क्विंटल इतकं उत्पादन दाखवणारा 30 उंचीचा जोडून दुसरा स्तंभ काढला. अगदी याचप्रमाणे 2012 या वर्षासाठी गहू 60 क्विंटल इतका आहे. स्तंभ उभा केला आणि त्याला जोडून ज्वारी 25 क्विंटल इतकी आहे. याप्रमाणे आपण गहू आणि ज्वारी या दोन पिकांचं उत्पादन दर्शवणारा हा जोडस्तंभालेख काढला. सूचीमध्ये ज्वारी आणि गहू या दोन्ही गोष्टी आपण वेगवेगळ्या चिन्हांकित करू शकतो, जेणेकरून आपणास कोणता स्तंभ कोणते उत्पादन दाखवतो हे लक्षात येते. याप्रमाणे आपण दिलेल्या चाळणीवरून जोड स्तंभालेख अगदी सुरेख पद्धतीनं काढू शकतो. जोड स्तंभालेखाचे निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता येतील. त्यापैकी काही प्रश्न आपण पाहू. 3 वर्षांमध्ये कोणत्या धान्याचे उत्पादन सतत वाढले? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल. आपण विचार केला असेल बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गहू. 3 वर्षांमध्ये गहू या पिकाचं उत्पादन सतत वाढलेलं आहे हे आपल्याला दिसतं. यानंतर आपण प्रश्न दुसरा पाहू. प्रश्न 2. 2012 मध्ये 2011 पेक्षा ज्वारीचे उत्पादन किती कमी झाले? आपण योग्य ते उत्तर शोधलं असेल. 2012 मध्ये 2011 पेक्षा ज्वारीचे उत्पादन 5 क्विंटलने कमी झाले आहे. नंतर प्रश्न 3. 2010 मधील गव्हाचे उत्पादन व 2012 मधील गव्हाचे उत्पादन यातील फरक किती? आपण नक्कीच विचार केला असेल. तर उत्तर आहे 20 क्विंटलचा फरक आहे. 2010 मधील गव्हाचे उत्पादन व 2012 मधील गव्हाचे उत्पादन यामध्ये 20 क्विंटलचा फरक आहे. याप्रमाणे आपणास कोणत्याही जोडस्तंभालेखाच्या आधारे प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या पद्धतीनं देता येतील. यानंतर आपण विभाजित स्तंभालेखाविषयी जाणून घेऊया आपल्या पुढील पाठात.